आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुला सांगितलं होतं की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. अरे पण माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू एवढं का झटतो? आणि मुळात मी करेन ना नंतर. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, पुढे जाऊन मी कधीही करेन. पण तुला आता पुढच्या 7 दिवसात ऑस्ट्रेलियाला जायचंय, तू या सगळ्यात का अडकतोय? नाही सुंदरी, असं कसं जायचं मी? तू सांग मला. माझ्या बायकोची एक इच्छा जी पूर्ण होत नाहीये, अपूर्ण आहे, ती सोडून मी माझ्या स्वप्नांच्या मागे पळावं, हे देश सोडून दुसरीकडे जावं? पण आदित्य, नाही सुंदरी, बघ, आणि मी तुला खरंच सांगतो, हे स्वप्न आता फक्त तुझंच राहिलेलं नाहीये, माझं सुद्धा झालेलं आहे. मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की खरंच त्या गावाला शाळेची प्रचंड गरज आहे. मुलींना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागतंय, मुलींवर अत्याचार होत आहेत, मुलांना बालमजुरी करावी लागते. हे सगळं काय आहे सुंदरी? जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला ना, तेव्हा कुठेतरी असं जाणवलं की आजपर्यंत मी तुझ्यासाठी, समाजासाठी काहीच केलेलं नाहीये. ही एकच चांगली गोष्ट मी आयुष्यात करू शकतो, तर मला त्याचे प्रयत्न करायचे. आणि प्लीज मला अडवू नको सुंदरी. काय झालं? असं का बघतेस? बघ सुंदरी, तुला जर पटलं नसेल तर मी, म्हणजे तू हट्टच केला तर मी, म्हणजे मी तुझी मदत केली तर तुला चालेल? अगं मी किती घाबरलो होतो. मग बेस्ट आहे. मग चल, सचिव वाट बघतात, आपण बोलूया त्यांच्याशी. बेस्ट झालं. चलो. खरं म्हणजे मला खूप आनंद होत आहे की तुम्ही एवढा चांगला विचार करताय. खरं म्हणजे त्या गावात एक उत्तम शाळा होणं फार गरजेचं होतं. आणि सुंदरी मॅडम, तुमच्या गावापासून ते गाव फार जवळ आहे. तिकडे शाळा उभी राहिली तर तिकडे बरंच रेव्होल्युशन घडेल. पण काय सर? नाही म्हणजे मला माहिती आहे या गोष्टीसाठी बरेच अडथळे येतात आणि बऱ्याच गोष्टी असतात, पण तुमच्या पण मध्ये दुसरंच काहीतरी आहे. खरं तर अगदी बरोबर काढलं तुम्ही. खरं म्हणजे आपल्याकडनं फाईल जाते तर ती प्रायोरिटी होऊ शकते, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहराप्रमाणे गावातही खूप राजकारण असतं, आणि तेही अगदी गलिच्छ. हो, पण आपल्याला प्रयत्न करायलाच हवे ना. हो, म्हणजे तिकडे कोणाशी बोलता येईल का आपल्याला? हो, त्या गावच्या सरपंचाशी आपण बोलू शकतो. अच्छा, नाव काय असेल त्यांचं? हो, तयारीतच आलोय मी. अशोकराव पाटील. पाटील साहेब, पैसे हवे होते 15,000 रुपये. एवढे? आधी घेतले ते पैसे दिले नाहीत, ते कधी देणार? साहेब, लय नड आहे साहेब. हाताला काम नाही, लेकरा बाळा कसे पोट भरतील? काहीतरी मार्ग काढा साहेब, लय नड आहे. पण त्याच्यासाठी काय तर गहाण ठेवावं लागेल ना, माहित आहे ना साहेब. 1,00,000 रुपयाची जमीन मी आधीच गहाण ठेवली आहे साहेब, आणि त्यासाठी फक्त 15,000 रुपये मागतोय. नाही बोलतो तू. पैसा बिसा काय मिळणार नाही तुला. साहेब, असं नका बोलू साहेब. फार विचार करायचा नाहीये. गहाण ठेवला वेळ केला ना, पाटीलचे पैसे देणार नाहीत. पाटीलचं मला खूप काम आहे महत्वाची. बरं, पैसे पाहिजेत ना तुला? हो साहेब, पैसे हवे. मग एक काम कर, 5 मिनिट आहे तुझ्याकडं. किती? 5 मिनिट त्या कोपऱ्यात उभे राहा. चल निघ.
बोला सचिव साहेब. ओळखलत का? अहो ओळखलं की. बोला काय काम काढलात? नाही, आपल्या गावाच्या शेतजमिनीलगत एक सरकारी आरक्षित जागा आहे. ती शाळेसाठी आरक्षित आहे. तिथे शाळा बांधण्याचा विचार आहे. अरे वा, खूप छान आहे. महान काम करताय तुम्ही. छान. चला, ऐकून आनंद झाला बरं का. तुम्हाला थोडा उशीर झाला बघा. म्हणजे? हो, शाळेवरचं आरक्षण उठलं आणि ही जागा मुजुमदार अँड सन्स या कंपनीकडे गेली आहे. आणि मी साधा माणूस, मी मधी काय करणार हो? आणि माझ्यासारखा लहान माणूस काय करू शकणार हो? त्या ठिकाणी आता केमिकल फॅक्टरी होणार आहे. काय? शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर केमिकल फॅक्टरी, तेही भर गावात? मग पर्यावरणाचं काय? कोण बोलतंय? कलेक्टर सुंदरी मोहिते. अरे वा, आमचं नशीब उजळलं. तुम्ही बोलताय म्हणजे? ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं तुम्हाला चालतंय का सरपंच? अहो मॅडम, बेरोजगारी पण मोठा प्रश्न आहे ना. आणि फॅक्टरीमुळे जर रोजगार तयार होत असेल तर आम्ही आडवं जाणार नाही ना. अहो मी एक साधा सरपंच माणूस आहे, मी काय करू शकणार? चला ठीक आहे, आता मला वेळ नाही आहे. नमस्कार. आणि हो, आमचं नाव लक्षात राहू द्या, म्हणजे आधी मधी मागे पुढे कधी कामाला येऊ शकतो. या देहाला अशोकराव पाटील म्हणतात. सुंदरी मॅडम, ज्याची भीती होती तेच झालं. ती जागा आपल्या हातून गेली.